नमस्कार मित्रांनो, मी प्रणित पाटील. माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे आपले सगळ्या सेवा केंद्र. मित्रांनो, माझ्या चॅनलवर आपण नेहमीच नवीन-नवीन योजना, दाखले, नवीन-नवीन स्कीम पाहत असता. परंतु जगभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी सुद्धा आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. अशाच एका आज मिशनबद्दल आपण बोलणार आहोत. ते म्हणजे आर्टेमिस 2. आर्टेमिस 2 म्हणजे एक चंद्र मोहीम आहे. या मोहिमेची पूर्ण माहिती मी ॲनिमेशनच्या थ्रू आपल्याला दाखवणार आहे. व्हिडिओ खूप चांगला आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा. त्याच्यानंतर या मोहिमेचा थ्रेड प्रक्षेपण सुद्धा मी डाउनलोड केलेला आहे. तो सुद्धा आपल्याला दाखवणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला आपण ॲनिमेशनच्या थ्रू आपण पाहूया या पूर्ण मोहिमेची माहिती. नमस्कार. 50 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय आणि अखेर मानव पुन्हा एकदा चंद्राकडे झेप घेतोय. ही काही साधीसुधी अंतराळ मोहीम नाहीये, तर एका नव्या युगाची सुरुवात आहे. चला तर मग आर्टेमिस 2 या ऐतिहासिक प्रवासाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. तब्बल 53 वर्ष. विचार करा, शेवटच्या अपोलो मोहिमेला पृथ्वीची कक्षा सोडून अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ लोटलाय. आणि इतक्या मोठ्या गॅपनंतर आता पुन्हा एकदा मानवी पावलं चंद्राच्या दिशेने पडणार आहेत. म्हणूनच ही आर्टेमिस 2 मोहीम इतकी जास्त खास ठरतीये. पण मग एक अगदी स्वाभाविक प्रश्न मनात येतो की इतक्या वर्षांनी म्हणजे अर्ध्या शतकानंतर आपण परत चंद्रावर का चाललो आहोत? नक्की काय कारणं आहेत यामागे? या प्रश्नांची उत्तरं खरं तर आपल्या भविष्यातल्या अवकाश संशोधनाची दिशाच ठरवणार आहेत. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही आर्टेमिस 2 मोहीम नक्की आहे तरी काय आणि तिची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत. इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट करायला हवी. आर्टेमिस 2 चंद्रावर उतरणार नाहीये. हो, हे खरंय. ही एक 10 दिवसांची अत्यंत महत्त्वाची टेस्ट फ्लाईट आहे. म्हणजे एक प्रकारे चाचणी आहे. याचा मुख्य हेतू हाच आहे की ओरियन यानाच्या सगळ्या सिस्टम्स, विशेषतः लाईफ सपोर्ट सिस्टम, अंतराळवीरांना घेऊन खोल अवकाशात व्यवस्थित काम करतात की नाही हे तपासून पाहणं. बरं, मग या मोहिमेची उद्दिष्ट काय आहेत? ती अगदी स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे ओरियन कॅप्सूलमधली लाईफ सपोर्ट, कम्युनिकेशन, नॅव्हिगेशन अशा सगळ्या महत्त्वाच्या सिस्टम्सची कसून तपासणी करायची. दुसरा म्हणजे जगातील सगळ्यात शक्तिशाली रॉकेट स्पेस लॉन्च सिस्टम किंवा SLS अपेक्षेप्रमाणे कामगिरी करताय की नाही हे सिद्ध करायचं. आणि तिसरं म्हणजे चंद्राभोवती एक फेरी मारून परत येण्याचा जो मार्ग आहे तो सुरक्षित असल्याची खात्री करायची. थोडक्यात सांगायचं तर भविष्यातल्या मोठ्या मोहिमांसाठी ही एक प्रकारची ड्रेस रिहर्सल आहे. आता कोणत्याही मोहिमेचा जीव असतो तो म्हणजे त्यातले लोक, त्यातले अंतराळवीर. चला आता ओळख करून घेऊया त्या 4 धाडसी अंतराळवीरांची जे या ऐतिहासिक प्रवासाचे सारथी आहेत. या टीममध्ये आहेत कमांडर रीड वाइसमन, पायलट व्हिक्टर ग्लोवर आणि मिशन स्पेशलिस्ट म्हणून क्रिस्टिना कोच आणि जेरेमी हॅन्सन. आणि ही टीम खूपच खास आहे. का? कारण ही निवड अवकाश संशोधनाच्या बदलत्या स्वरूपाचं प्रतीक आहे. व्हिक्टर ग्लोवर हे चंद्र मोहिमेवर जाणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती असतील. क्रिस्टिना कोच, ज्यांच्या नावावर एका महिलेने अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम आहे. आणि जेरेमी हॅन्सन, जे खोल अवकाशात जाणारे पहिले कॅनेडियन नागरिक ठरणार आहेत. म्हणजे बघा, ही खरंच एक ऐतिहासिक टीम आहे. तर मग हा 10 दिवसांचा प्रवास कसा असेल? चला प्रक्षेपणापासून ते पृथ्वीवर परत येईपर्यंतचे महत्त्वाचे टप्पे पाहूया. तर हा प्रवास 10 दिवसांचा आहे. पहिल्या दिवशी रॉकेट लॉन्च होईल आणि यान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यावर सगळ्या सिस्टम्सची तपासणी केली जाईल. दुसऱ्या दिवशी एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे, ट्रान्सलुनर इंजेक्शन. सोप्या भाषेत सांगायचं तर यानाला चंद्राच्या दिशेने एक जोरदार धक्का दिला जाईल, ज्यामुळे ते चंद्राच्या प्रवासाला लागेल. मग साधारण 6व्या दिवशी यान चंद्राच्या अगदी जवळून प्रवास करेल आणि शेवटी 10व्या दिवशी पृथ्वीवर परत येऊन पॅसिफिक महासागरात सुरक्षितपणे उतरेल. कमांडर रीड वाइसमन यांनी अवकाशातून पृथ्वी पाहण्याचा अनुभव काय असेल याचं वर्णन केलंय. ते म्हणतात, आम्ही संपूर्ण पृथ्वी पाहू शकत होतो. एका ध्रुवापासून दुसऱ्या ध्रुवापर्यंत. तो इतका नेत्रदीपक क्षण होता की आम्ही चौघही स्तब्ध झालो होतो. या एका वाक्यातून त्या प्रवासाचं तांत्रिक महत्त्व तर कळतंच, पण त्यामागची मानवी भावना किती खोल असेल याची कल्पना येते. तो क्षण खरंच किती अद्भुत असेल ना? आणि हो, या मोहिमेने एक नवीन विक्रमही रचला आहे. आर्टेमिस 2 चे अंतराळवीर पृथ्वीपासून तब्बल 2,52,000 मैल दूर गेले. हे अंतर मानवाच्या इतिहासातलं आत्तापर्यंतचं सर्वाधिक आहे. त्यांनी अपोलो 13चा रेकॉर्डसुद्धा मोडलाय. पण या प्रवासाचा शेवटचा आणि कदाचित सगळ्यात धोकादायक टप्पा अजून बाकी आहे. तो म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करणं.
आणि इथे या टीमसमोर एक खूप मोठं आव्हान आहे. हे आव्हान आहे हीट शील्डचं. झालं असं की याआधीच्या मानवरहित आर्टेमिस 1 मोहिमेनंतर ओरियन कॅप्सूलच्या हीट शील्डला अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान झाल्याचं दिसलं. त्याच्यावर छोटे खड्डे पडले होते. त्यामुळे आता आर्टेमिस 2च्या परतीचा मार्ग थोडा बदललाय. तो अधिक सौम्य केलाय, जेणेकरून हीट शील्डवरचा ताण कमी होईल. आणि म्हणूनच हे हीट शील्ड अंतराळवीरांसाठी कितपत सुरक्षित आहे याचा डेटा गोळा करणं हे या चाचणी मोहिमेचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तर ह्या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येते की आर्टेमिस 2 ही काही एकटी मोहीम नाहीये. ती भविष्यातल्या अवकाश संशोधनाच्या एका मोठ्या योजनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा संपूर्ण आर्टेमिस कार्यक्रम टप्प्याटप्प्याने पुढे जातोय. बघा, आर्टेमिस 1 ही एक यशस्वी मानवरहित टेस्ट फ्लाईट होती. आता आर्टेमिस 2 ही पहिली मानवी चाचणी आहे आणि याच्या यशावरच आर्टेमिस 3चं भवितव्य अवलंबून आहे. ती मोहीम ज्यामध्ये मानव पुन्हा एकदा चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. म्हणजे प्रत्येक मोहीम ही पुढच्या मोहिमेसाठी एक पाया तयार करत आहे. म्हणजे ही महत्वाची चाचणी पूर्ण झाली की मानव फक्त चंद्राला भेट देण्याच्याच नाही तर तिथे वस्ती करण्याच्या एक पाऊल अजून जवळ पोहोचेल. पण आपल्या या घराच्या पलीकडे एक नवीन घर वसवण्यासाठी आणखी काय काय करावं लागेल? कोणती आव्हानं पेलावी लागतील? हा प्रश्न आता पुढच्या पिढ्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर आपल्याला मिळून शोधायचंय. Go for your left. Great call out. The rocket is on its own. 4 brave explorers ready to ride the most powerful rocket NASA has ever launched. Sound suppression water is flowing. 15. And here we go. 10, 9, 8, 7. RS-25 engines lit. 4, 3, 2, 1. Booster ignition. And liftoff. The crew of Artemis 2 now bound for the moon. Humanity's next great voyage begins.
मित्रांनो, हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर थोडा वेगळा आहे, परंतु अशा मोहीम आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक जगभरातल्या घडामोडींबद्दल अपडेट राहणं आपल्याला खूप महत्वाचं आहे आणि खूप महत्वाचा मिशन आहे हा मानवासाठी आणि जगभराचं लक्ष या मोहिमेवर लागलेलं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच बरेचसे व्हिडिओ मी आपल्याला या माझ्या चॅनलवर टाकणार आहे. व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण माझे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सर्वात प्रथम दिसतील. नमस्कार.